आज आपण बनवतोय भरपूर प्रोटीनयुक्त, चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारा सोया पुलाव. लहान मुलांसाठी, ऑफिस डब्यासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा पुलाव एकदम परफेक्ट आहे. विशेष म्हणजे आज आपण घरातील उपलब्ध मसाल्यांमध्ये हा पुलाव बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा पुलाव मोकळा, सुगंधी आणि हॉटेलसारखा बनेल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1.5 वाटी इतके सोया चंक्स घेतलेले आहेत. आता हे आपल्याला पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजवत ठेवायचे आहेत. आता इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गाजरचे तुकडे, इथे मी गाजर स्वच्छ धुवून, सोलून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत. तसेच 1 वाटी कांद्याची पात, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तसेच 1 वाटी ताजं दही घालायचं आहे. सोबतच 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे. सोबतच यामध्ये पाण्यात भिजवत ठेवलेले सोया चंक्स घालायचे आहेत. आता या सोया चंक्समधलं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले आणि दही सर्व भाज्यांना व्यवस्थित लागले जातील. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मी 1.5 वाटी इतके सोया चंक्स घेतलेले, त्याकरिता 2 वाटी इतके तांदूळ घेणार आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता यातील पाणी निथळवून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत, जेणेकरून भात चांगला मोकळा शिजला जातो. आता तांदूळसुद्धा पाण्यामध्ये छान भिजलेला आहे. आता आपण लगेच पुलाव बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. तसेच 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 3 लवंग आणि 2 ते 3 काळे मिरी घेतलेले आहेत. आता हा खडा मसाला आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत, गुलाबीसा रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतवून घ्यायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा, टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही आणि मसाल्यामध्ये मुरवत ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत. आता गॅसची आच मध्यम ठेवून ह्या भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच लहान ठेवून 7 ते 8 मिनिटं आपण या भाज्या शिजवून घेणार आहोत. भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाहीत, तर आपण 30 ते 40% या भाज्या शिजवून घेणार आहोत. इथे मी मध्ये 1 ते 2 वेळा भाज्या हलवून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाज्या करपल्या जाणार नाहीत. आता 7 ते 8 मिनिटानंतर आपण कढईवरचं झाकण काढणार आहोत. आपल्या भाज्या 30 ते 40% शिजल्या आहेत. आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जो भिजवत ठेवलेला तांदूळ आहे, तो घालायचा आहे. तांदळातील पाणी निथळवून घ्यायचं आहे. तांदूळसुद्धा आता आपल्याला हलक्या हाताने या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळाचा पाण्यामध्ये भिजवत ठेवला की त्यातील स्टार्च म्हणजे चिकटपणा जो असतो तो पाण्यामधून निघून जातो आणि भात मोकळा होतो.
आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 2 वाट्या इतका तांदूळ घेतलेला, त्याकरिता 3.5 वाट्या इतकं गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी इथे आपल्याला गरमच घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. शक्यतो आपण पाणी तांदळाच्या दुप्पट घेतो, पण आज मी इथे 3.5 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे, कारण आपण दही वापरलेलं आहे. त्यामुळे दह्याचं सुद्धा थोडं पाणी होतं. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे. इथे भातसुद्धा छान शिजला गेला आहे, मोकळा झालेला आहे. लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आपला मस्त असा गरमागरम सोया पुलाव बनवून तयार आहे. छोटीशी बर्थडे पार्टी असेल किंवा मग झटपट बनणारा पोटभरीचा मेनू हवा असेल, तर मग हा असा प्रोटीनयुक्त सोया पुलाव नक्की बनवून पहा. आता हा मी पुलाव सर्व्ह करणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.